नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील आजवरची सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई मी पाहिली असेल। गेल्या 2-3 दिवसांमध्ये ज्या बातम्या येतात की वाकडच्या दत्त मंदिर रस्त्यावरती जवळपास 150 प्रॉपर्टीज पाडलेल्या आहेत। जेसीबी, पोकलन, जवळपास 250-300 पोलीस कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी, हा संपूर्ण ताफा त्या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये येणारी जी बांधकामं आहेत ती पाडण्यासाठी सज्ज होता। मला वाटतं गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ही सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई। त्याच्यामुळे आयुक्त शेखर सिंग, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। अशा प्रकारची कारवाई तुम्ही शहरातल्या अन्य ठिकाणी जर केली तर मला वाटतं शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त अत्यंत देखणं शहर होईल। आयुक्त साहेब, तुम्ही जी वाकड दत्त मंदिर रस्त्यावरती 45 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जी कारवाई केली, मुळात ह्या कारवाईच्या मागचं गेले 4-5 वर्षापासूनचा पाठपुरावा सुरू आहे। परिस्थिती अशी आहे की तिथल्या आजूबाजूच्या हाऊसिंग सोसायट्या ज्यांनी कोटी-कोटीचे फ्लॅट विकत घेतलेत, परंतु त्या रस्त्याने जाताना त्यांना अक्षरशः अर्धा तास लागतो, इतका तो रस्ता अरुंद होता। त्या रस्त्याची 45 मीटरच्या ऐवजी फक्त 30 मीटर, 20 मीटर अशी रुंदी होती। अनेक ठिकाणी आजी माजी नगरसेवक आणि नेत्यांनी तिथे अतिक्रमण केली, दुकानं काढली, पत्रा शेड बांधल्या, मोठमोठ्या 3-3, 4-4 मजली इमारती बांधल्या, काही ठिकाणी तर हॉस्पिटल, ATM सेंटर, असं संपूर्ण त्या रस्त्याला इतकं मोठं बाजारपेठ तयार झाली होती की त्याला हटवायची कोणाचीही ताकद नव्हती। 27 त्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायट्यांनी वारंवार प्रशासनाला पत्र दिलं, त्यासाठी आमदार, खासदार प्रत्येक निवडणुकीत आश्वासने मिळवली, कारवाई होत नव्हती। आता मात्र त्या हाऊसिंग सोसायट्यांच्या दबावामुळे आणि आता नव्याने निवडून आलेले आमदार भाजपचे शंकर जगताप यांनी एक मीटिंग घेतली त्या हाऊसिंग सोसायट्यांच्या प्रतिनिधी आणि आयुक्तच्या बरोबर, त्यानंतर ही कारवाई झाली। आयुक्त साहेब, बेस्ट। अशा प्रकारच्या कारवाया तुम्ही शहरातल्या सर्व अतिक्रमणमुक्त शहर केलं आणि अर्बन स्ट्रीट फुटपाथ जिथे जिथे केले त्या फुटपाथवरती जे सगळी अतिक्रमण काढली, तर निदान पादचाऱ्यांसाठी जे फुटपाथ केले 500-700 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले, ते कामी येतील। तुम्ही आता जी कारवाई केली वाकड दत्त मंदिर रस्त्यावरची, त्याच्या बाबतीत तुम्हाला खूप खूप धन्यवाद। परंतु अशाच प्रकारे शहरामध्ये भोसरी, पिंपरी चिंचवड, थेरगाव, वाकड, तुमची चरोलीपासून आळंदी रस्ता घ्या, तुम्ही मुंबई पुणे हायवे घ्या, ज्या ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची गरज आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जर कारवाया केल्या ना, आयुक्त साहेब, तुमचं नाव काढतील लोक। यापूर्वी झालं गेलं विसरून जाऊन लोक म्हणतील की शेखर सिंह यांच्या काळात झालेली जी कारवाई आहे ते लक्षात राहील। यापूर्वी श्रीकर परदेशी म्हणून महापालिकेचे आयुक्त होते, जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव आहेत। त्यांनी या शहरामध्ये नदी किनारी जी की बांधकामं होती, नदी किनारी पूर रेषेमध्ये अगदी 10-10 मजली इमारती सुद्धा पाडल्या, त्यांची कारवाई अजूनही लोक विसरलेले नाहीत। त्यावेळेस अतिक्रमणाला, अनधिकृत बांधकामाला फार मोठा चाप लागला होता। आता शेखर सिंह साहेब, तुम्ही वाकड दत्त मंदिर रस्त्यावरची जी कारवाई केली ना, त्याच्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट। आणि अशा प्रकारचा कारभार जर यापुढेही चालू राहिला तो लोक तुमचं नाव काढतील। अशीच कारवाई चालू ठेवा। कारवाई कशी आहे ती पाहायची ना, ते पुढचे व्हिडिओ पहा।